पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 93 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. पश्चिम बंगालचा विजय, देशाच्या सुरक्षिततेची ऐतिहासिक क्रांती. विजयराज शिंदे. भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी केली फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर. पश्चिम बंगाल, आसाम व अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय संपादन करून पुन्हा एकदा जनमताचा कौल सिद्ध केला आहे. या विजयाचा बुलढाणा येथे भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपा जिल्हा कार्यालय शिवालयासमोर जल्लोष करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशांच्या गजरात परिसर दणाणून सोडला होता. पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत विजयाचा आनंद व्यक्त केला. हा विजय केवळ भारतीय जनता पक्षाचा नसून देशाच्या सुरक्षिततेबाबत जनतेने दिलेला ठाम कौल आहे. ही एक मोठी ऐतिहासिक क्रांती आहे. तसेच लोकशाही मार्गाने व्यक्त झालेले हे जनमत राष्ट्रीय हित, सुशासन आणि स्थैर्याच्या बाजूने आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि पक्षाच्या सर्व नेते कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे, अशा भावना यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी भाजपचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक नेत्रदीपक असा विजय मिळवत पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा संपूर्ण बहुमतासह सत्ता स्थापन करत आहे. त्याचबरोबर आसाम आणि पॉंडेचेरी या राज्यांमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष स्वबळावरती सत्ता स्थापन करत आहे. त्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवी साहेब व आमच्या राज्याचे शीर्षस्थ नेते कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचं बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व संपूर्ण मतदारांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो.